रिस्पेक्ट. रिस्पेक्ट ही गोष्ट असं झाली, की व्यक्ती आता अगोदर जसं समोरच्या व्यक्तीला जास्त एकमेकांना प्रेमाने बोलत होता, एकदम रिस्पेक्टने बोलत होता, त्याच्यात आता थोडासा बदल झालाय. आता काय होतंय माहिती आहे? समजा जेंट्समध्ये शक्यतो बिचारे ते कामच करत असतात. त्यांना ड्युटी हा प्रकार त्यांना लहानपणीपासून ऐकून घराची रिस्पॉन्सिबिलिटी तुझ्यावर आहे, तुला करावंच लागेल. ह्या सगळ्या गोष्टी जेंट्सबरोबर होतात. पण लेडीजमध्ये एक गोष्टीचा थोडीशी तकलीफ होती आणि ती गोष्ट एक सर्च केल्यावर लक्षात येतं, की अरे आपण जर समोरच्या व्यक्तीला खूप सारं प्रेम करतोय, खूप सारं तिला रिस्पेक्ट देतोय. पण बोलताना एक शब्द जर थोडासा बदलून बोललं, तर त्या समोरच्या व्यक्तीलाचं जे मन आहे ते दुखणार नाही. तो शब्द आहे, ते वाक्य आहे, की सध्या तुम्ही तुमचा जास्त वेळ कशात घालता? म्हणजे जसं की मला खूप समोरच्या व्यक्तीचा रिस्पेक्ट आहे, पण तू सध्या काय करते? तू काय करते? काय करते म्हटल्यावर खरं तर खूप अशा आहेत खूप साऱ्या लेडीज की त्यांना खूप म्हणजे करायचं इंडिपेंडंट स्वतः बनायचंय, खूप सारं शिकायचंय. पण घरच्या इतक्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात, तर त्या बिचाऱ्या खूप पी-एच-डी केलेल्या आहेत. त्या बिचाऱ्यांना सुद्धा असं वाटतं की म्हणजे घरच्यांमुळे त्या त्यात आनंद मानतात. कशात घर सांभाळणं, लेकरं सांभाळणं, त्यांचं करिअर पाहणं त्याच्यात त्या आनंदी मानतात. पण हे सगळा आनंद मानत असताना ज्यावेळेस त्या बाहेर जातात ना, बाहेर एखाद्या फेस्टिव्हलला, एखाद्या इव्हेंटला किंवा शक्यतो आता माझा आणि लेडीजचं जास्तीत जास्त तर रोजच्या रोजच बोलणं असतं, बॉन्डिंग असतं. तर त्याच्यात असं होतं त्या घरी खूप खुश असतात. पण असा चार चौघी बसल्या एकमेकीला बोलताना सगळ्यात अगोदर हा शब्द येतो, की "तू काय करते?" तू काय करते म्हटलं का ती बिचारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जे बाहेर जाऊन ड्युटीवर नाही करणार काम एवढं ती काम करत असते. पण आता समोरचीला सांगताना कसं सांगणार ते? लगेच ती डाऊन होते. तिचं मन जास्त आनंदात, माझ्या मिस्टरांनी हे घेतलं, आज सध्या आम्ही हे बुक केलं. हे सगळं सांगत असताना तू काय करते म्हटल्यावरती लगेच डाऊन होतं तिचं. जो कॉन्फिडन्स असतो. ती नाही मी सध्या घरीच आहे. हे जे सध्या घरी म्हटल्यानंतर जे काही तिच्या चेहऱ्यावरती ब्राईटनेस पण असतो, जो काही कॉन्फिडन्स असतो, सांगण्याची एक लिस्ट असते घरच्यांची, ती डाऊन होते. तर हे तुमच्याबरोबर पण घडतं ना? असं सेम आता मी वर्किंग वुमन आहे त्याच्यामुळे मी आता कुठे गेलं तर मी सांगायच्या अगोदरच समोरची व्यक्ती सांगते, की हिचं आहे स्वतःचं. त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचा आत्ता त्रास नाही होत. पण अशा कितीतरी आहेत, की त्या घर सांभाळतात. सगळ्यांची केअर करतायत घरातली मेंबरची. सगळ्यांचं पाहतायत, स्वतःला पण छान ठेवतायत. मग त्या लेडीज ज्यावेळेस बाहेर पडतात आणि त्यावेळेस त्यांना असं विचारलं जातं, की "तू काय करते?" तर त्यावेळेसच ती डाऊन होते. ती इतर वेळेस ती वाघिणीसारखं सगळं काम करत असते. पण "तू काय करते?" हा प्रश्न ऐकल्यावर त्याचं उत्तर दिलं येतं, की "नाही, मी घरीच आहे." पण खरं ती घरी आहे, म्हणजे तिचा गुन्हा नाहीये. ती घर सांभाळते, म्हणजे ती काहीच काम नाही करत का? ती तर जास्त काम करते. मग तिला रिस्पेक्ट भेटला पाहिजे. म्हणजे या पॉइंटचा विचार केल्यावर असं येतं, तिला रिस्पेक्ट भेटलाच पाहिजे. तर मग तिला रिस्पेक्ट द्यायचा आहे, तर इथून पुढे आता जेंट्समध्ये हे नाही विचारलं तर चालेल, पण तरीसुद्धा तुम्ही बोलत जा. कारण काय-काय ना खूप काही सांगायसारखं असतं, की मी हे करतो, ते करतो. खूप साऱ्या लिस्ट असतात. काही-काहींकडे कमी असतं. पण अशा व्यक्तींना तुम्हाला रिस्पेक्ट द्यायचा आहे. अशा व्यक्तींशी सुद्धा बॉन्डिंग ठेवायची. असं नाही, खूप गोष्टी करतायत म्हणजे ते खूपच चांगले, काही कमी गोष्टी करतायत म्हणजे ते चांगलेच नाही, असं नाही. प्रत्येक पर्सन खूप इम्पोर्टंट आहे. ज्याच्या त्याच्या फॅमिलीसाठी खूप इम्पोर्टंट. त्याच्यामुळे आपण त्याला लगेच जज करून त्याच्या कॉन्फिडन्स डाउन करण्याचा आपल्याला एवढा अधिकार नाहीये. त्याच्यामुळे काय केलं पाहिजे, जर तुम्हाला माहिती आहे, थोडंसं तरी त्याच्याकडून ओळख काढायची. आपण तर असं कधी होतच नाही, की आपण सगळे भेटलोय आणि शांत असतो. अजिबात नाही. आपल्याला तिथे आपली सगळी लिस्ट सांगायची असते. मी सगळे कामं करते असं नाही. पण त्यातल्या अशा पण असतात काही, की त्या घर सांभाळत असतात. खूप छान सांभाळत असतात. ज्या वर्किंग वुमन आहेत त्यापेक्षा पण ज्या हाउसवाईफ आहेत त्या खूप छान काम करत असतात. कारण त्यांच्यामध्ये एक नजर बसलेली असते. सगळं असं क्लीन करणं, खूप वेळ त्या घराला देणं, खूप भारी बनवणं, छोट्या-छोट्या गोष्टींकडे त्या लक्ष देतात. वर्किंग वुमनपेक्षा हाउसवाईफ खूप काम करतात. पण ह्यांना रिस्पेक्ट देण्यासाठीच हा शब्द बोलायचा आहे, की ताई म्हणजे तुमच्या कोणत्याही तुम्हाला जे त्यांना बोलायचं तसं बोला. पण मला असं बोलू शकता, की सध्या तुम्ही जास्त वेळ कुठे घालता? आता हा शब्द मनाला लागत नाही आणि मग समोरच्याला सांगायला भरपूर लागतं. तर जर तुम्हाला तुमचं कॉन्फिडन्समध्ये 1% जरी वाढ करायची असेल ना, तर दिवसात आपल्याला मैत्रिणी भेटतात, आपल्या खूप साऱ्या ओळखीच्या बनतात. त्याच्यात फक्त एवढा शब्द जरी तुम्ही चेंज केला ना, सध्या तुमचा वेळ जास्त कुठे तुम्ही घालवतात, कुठे गुंतवतात, हा शब्द तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी आणि तुमची पर्सनल ह्याच्यावर छाप पाडण्यासाठी खूप खास आहे. बघा तुम्ही, मी तर आता थोडा-थोडा ते ट्राय करत येते. तुम्ही सुद्धा तसा ट्राय करा. तुमची सुद्धा खूप इमेज वाढेल. तुमचा कॉन्फिडन्स समोरच्या व्यक्तीच्या नजरेत जास्त वाढेल आणि तुम्ही ऑटोमॅटिक स्मार्ट बनता. तुम्हाला जर माझा हा छोटा ट्रिक, फॉर्म्युला जर आवडला तर नक्कीच लाईक करून टाका, की आपण जर असं विचारलं, की सध्या तुमचा वेळ जास्त कुठे गुंतवता? तर समोरचा व्यक्ती सांगण्यासाठी खूप छान आनंदात त्याचा कॉन्फिडन्स वाढेल. म्हणजे तुम्ही तुमच्या बोलण्यातून त्या स्वतःचा जो कॉन्फिडन्स वाढवताय, समोरच्या व्यक्तीलाही खूप छान सपोर्ट देते. असे काय तुम्ही ब्रँड बनताय. तर वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. असाच व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. थँक यू.